महाराष्ट्रात प्रथमच नाशिकमध्ये स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे जन्मोत्सव सोहळा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे पुरस्कार प्रदान करून मान्यवरांचा भव्य गौरव. महागायक आनंद शिंदे यांच्या उपस्थितीत संगीत, समाजसेवा आणि संस्कृतीचा अनोखा संगम. पुरस्कार वितरणाने सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप. नाशिक रोड उत्सव मंगल कार्यालय येथे मराठी भावगीत, भक्तिगीत आणि भीमगीतांच्या माध्यमातून जनमानसावर अमिट छाप सोडणारे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच नाशिक येथे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रेरणादायी गीतांचं सुमधुर सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या अजरामर गीतांनी संपूर्ण सभागृह भारावून गेलं. संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरणामुळे सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली. शिंदेशाही फेम महागायक आनंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या वंशज शुभांगी शंकर धोत्रे वाघचौरे व विजेंद्र वाघचौरे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, कडूबाई खरात, गीतकार पी कुमार, समाजसेवक मोहनभाऊ अंढागळे, नगरसेवक राहुल दिवे, गीतकार व कोविड योद्धा गौतमभाऊ पगारे, चंद्रकांत गायकवाड, गौरव काळे, सुरेश निकम, विश्वास गवळी, विशाल तेजाळे, दीपक शेजवळ, दीपक वाघ, ॲडव्होकेट कीर्ती हिरे, संगीता निकम, उज्ज्वला डॉमसे, प्रतिभा कीर्ती कर्वे, हर्ष भालेराव, राजेश जाधव आणि राजेश गुरव यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मानचिन्ह, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि जनसेवा क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या गीतांमधून समाज प्रबोधन, समता, मानवता आणि भक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. महाराष्ट्रात प्रथमच नाशिकमध्ये झालेल्या या जन्मोत्सव पुरस्कार सोहळ्याने स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या संगीत वारशाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
पहिल्यांदाच नाशिकमध्ये वामनदादांच्या या पवित्र पावनभूमीमध्ये जो पगारे साहेबांनी हा उपक्रम चालू केला, प्रल्हाददादा शिंदे यांचा जन्मोत्सव आणि इथून पुढे चालू राहील म्हणून पहिल्यांदा मी त्यांचा आभार मानतो, त्यांच्या सर्व सहकार्यांचा आभार मानतो, ज्यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून आणि ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं. सुरेखा पुणेकर, लावणी सम्राट या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्या. शुभांगीताई या सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा आणि धन्यवाद. तुमचं तसेच तुमच्या आमचे उद्धारकर्ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र या महामानवांना विनम्र अभिवादन करतो. तसेच आज सोल सम्राट प्रल्हाददादा शिंदे यांचा जो जयंती महोत्सवाचा कार्यक्रम व तसेच सोल सम्राट प्रल्हाददादा शिंदे यांचा पुरस्काराचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे महागायक आनंददादा शिंदे, तसेच सुरेखाताई पुणेकर, तसेच माता रमाईच्या वंशज शुभांगीताई धोत्रे व तसेच या ठिकाणी जमलेले तसेच विजय वागचौरे व तसेच या ठिकाणी जमलेले माझे सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक गायक व तसेच या ठिकाणी जमलेले सर्व धर्मोपासक उपस्थित यांना माझा क्रांतिकारी जय भीम. सोल सम्राट प्रल्हाददादा शिंदे ही जी संयुक्त समिती आहे या समितीचे खूप खूप अभिनंदन करतो, कारण त्यांनी खूप अथक परिश्रमाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो त्यांनी आनंददादा शिंदे यांना जो पुरस्कार देऊन सन्मानित केलं तर खरं तर मी समितीचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन करतो. थांबतो. नवबुद्धाय, जय भीम, जय बुद्ध, जय भारत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.